श्रीनगर शहरामध्ये साजगत हे पर्यटन स्थळ आहे, पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे। त्यामुळे देशभरातून इथे पर्यटक मोठ्या संख्येने येतात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे देशभरामध्ये सर्वाधिक पर्यटक हे महाराष्ट्रातले असतात, जे जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी येतात। आणि आपण आता एका हॉटेलमध्ये आहोत, जिथे श्रीनगरच्या या हॉटेलमध्ये आपण इथे पाहाल अनेक मराठी कुटुंब जे आहेत ते इथे पर्यटनासाठी आले होते। मात्र आता जे सगळं आतंकवादी हल्ला जो झालेला आहे त्यामुळे काहीशे भयभीत देखील झालेले। मात्र हॉटेल प्रशासन असेल, स्थानिक जम्मू काश्मीरचे पोलीस असेल, यांनी त्यांना भेटून पूर्णपणे त्यांना सुरक्षेचं एक हमी जी आहे ती दिलेली आहे। त्यानंतर हे सर्वजण आता एक शाश्वत झालेले आपल्याला पाहायला मिळतं। या सर्वांशी आपण चर्चा करणार आहोत। अनेक कुटुंब इथे आलेले। आपल्यासोबत गीता जगडे आहेत। या गीता जगडे पार्ले स्पोर्ट्स क्लबच्या कोच आहेत, ज्या महिला गोविंदा पथक आहे त्यांचं, त्या देखील इथे कुटुंबासह आला होता। तुम्ही कधी आला होतात आणि तुम्ही पहलगामला देखील गेला होतात का? हो, मी 17 तारखेला आले आहेत काश्मीरला। ॲक्च्युली आम्ही वेकेशनसाठी आलो होतो। 17 ते 24 तारखेपर्यंत आमचं पॅकेज होतं। आम्ही 17, 18, 19 आणि 20ला पेलगामला होतो आणि तिथून मग आम्ही गुलमर्ग केलं, दूधपत्री केलं आणि ॲक्च्युली आम्ही काल आमचं सोनमर्ग होतं, पण दुपारच्या नंतर जेव्हा आम्हाला कळलं असं झालं आहे तर आम्ही ते कॅन्सल केलं आणि आम्ही हॉटेल्समध्येच आहोत। एकंदर पेलगामला बघितल्यावरती रोडवरती पूर्ण आम्हाला सिक्युरिटी टाईट दिसली, परंतु एक सांगावंसं वाटतं की जिथे जिथे स्पॉट आहे म्हणजे ABC आरू व्हॅली असू दे, बेताब व्हॅली असू देत किंवा चंदनवारी व्हॅली असू दे, त्याच्यानंतर मिनी स्वित्झर्लंड आहे जिथे आता हे इन्सिडेंट झालेलं आहे, अशा ठिकाणी पण सिक्युरिटी असली पाहिजे। कारण लोक खाली असतात आणि मग वरती जाण्याला फक्त साधन त्यांना घोडा वगैरे आहे आणि मग घोडेवाले जे असतात त्यांच्या भरोशावरतीच आपण इतक्या वरती 2 ते 3 किलोमीटरचा प्रवास करत असतो आणि मग अशा घटना झाल्यावरती आपण करायचं काय? कारण तिथे असं बघितलं तर काही नाही, पूर्ण सपाट असतं आणि आजूबाजूला जंगल असतं। त्यामुळे एकदम असं जेव्हा आम्ही ऐकलं तेव्हा आम्हाला पूर्ण म्हणजे आता यानंतरचं प्लॅनिंग काही न करता फक्त रूममध्ये बसावं एवढंच वाटतंय। आणि इकडचे जे काश्मीरियन सिव्हिल्स आहेत त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे की आप डरो मत, हम आपके साथ में है। आणि त्यांना पण प्रॉब्लेम झाला आहे की आता पर्यटक नाही येणार आहे तर आमची रोजीरोटी ह्याच्यावरतीच आहे आणि ती लोकं पण ह्या गोष्टीचा निषेध करत आहेत। जी गोष्ट झाली ती अत्यंत चुकीची झालेली आहे आणि त्याचा आम्ही सर्वजण निषेध करतो। आम्हाला आता इथे असं वाटतं आहे की 24 तारखेच्या अगोदर 23 तारखेचाच फ्लाईट असतं तरी आम्ही गेलो असतो, परंतु एक रिक्वेस्ट आहे की एअरलाईन्सने पण डिले करू नये। त्याच्यानंतर आम्ही आमच्या काही बॅगा वगैरे ज्या भरलेल्या आहेत त्या पण आता फॅमिलीच्या एकत्रच केलेल्या आहेत, त्यामुळे चेकिंग काटेकोरपणे व्हावी। परंतु सगळ्या छोट्या छोट्या आम्हाला आता मुंबईला जायचं आहे, असं वाटतंय की आपण आपल्या घरी लवकर जाऊ दे आणि कुटुंबाला भेटायचं आहे। खूप फोन येत आहेत। आज आमची मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही स्पेशली आलो आणि आता असं वाटतं की आपण आपल्या घरी जाऊ। आम्ही सर्व एकत्र आहे आणि आता इथे आम्ही मग काही पुण्याचे आहेत आणि सांगलीचे आहेत, असं सर्वजण असं वाटतं की आपलं एक कुटुंबच आहे। तसे मुंबईचे पर्यटक आहेत, तसे पुण्याचे देखील पर्यटक, आपण त्यांच्याशी बोला। तुम्ही पुण्याहून आलात, कधी आलात पुण्याहून 17 तारखेला आलो। 17 तारखेपासून काल आम्ही सोनमर्गला होतो आणि हे जेव्हा झालं तेव्हा असं वाटत होतं की लवकरात लवकर जेव्हा आपण घरी पोचू ही ओस काय म्हणतात एक आस लागलेली आहे। आणि आत्ता तरी इथे आम्हाला हॉटेल मिळत नव्हतं, पण आत्ता हे हॉटेल मिळालेलं आहे। आमचे जे ड्रायव्हर आहेत त्यांनीसुद्धा आम्हाला खूप छान मदत केली। इवन ते म्हटले की कुठे नाही झालं तर माझ्या घरी तुम्ही राहा। त्यामुळे इथले सगळे लोकल्स जे आहेत ते कोऑपरेटिव्ह आहेत, पण जे झालं ते खूप अत्यंत वाईट झालेलं आहे आणि अशा गोष्टी होऊ नयेत। पण आता कुठेतरी असं वाटतं की आपण हॉटेलमध्ये राहून जेवढ्या लवकरात लवकर एअरलाईन्स थ्रू पुण्याला पोचू हे खूप बरं होईल। थोडीशी भीती असते प्रत्येकाला, सारखे कालपासून फोन खूप सुरू आहेत, पण सगळ्यांना सांगू इच्छितो की आम्ही सगळे आत्ता तरी सेफ आहोत आणि व्यवस्थित आहोत, घरी येण्याची वाट पाहतोय। आपल्यासोबत इतरही नागरिक आहेत। आप कहाँ से हो? मैं मुंबई से घाटकोपर से हूँ। यहाँ पे जो भी हुआ है वो ठीक है, हो गया, इंसिडेंट हो गया है, लेकिन लोकल कश्मीरी जो है दे आर वेरी गुड पीपल एंड दे आर वेरी सपोर्टिव पीपल, वो हमें दिलासा देते हैं कि नहीं आप घबराओ मत, कुछ भी होएगा तो हमारा घर है, आप हमारे घर पे आ जाओ। मैं एयरपोर्ट भी जाके आया, एयरपोर्ट अथॉरिटी वालों ने भी बोला कि आप पैनिक मत होइए, आपका जो भी डेट है उस दिन पे फ्लाइट आप पकड़िए, यहाँ पे कुछ भी प्रॉब्लम नहीं है, इश्यू नहीं है, आप आराम से रहिए, तकलीफ नहीं है कुछ भी। हाँ,
इथे महिला मोठ्या संख्येने आलेल्या आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. तुमच्या मनात भीती वाटते का काल जो काही आतंकवाद? नक्कीच भीती पण वाटते आणि फार या गोष्टीचं म्हणजे वाईट वाटलेलं आहे, कारण कोणाची अपेक्षाच नव्हती ना, अचानक हल्ले झालेले आहेत आणि नक्कीच त्या गोष्टीचं फार वाईटही वाटते आम्हाला आणि सगळं आमचं मुडाप झालेलं आहे की असं घडायला नको हवं होतं आणि त्यामुळे शिक्षा ही त्यांना झालीच पाहिजे. नक्कीच झालीच पाहिजे. एक संताप जो आहे तो मनामध्ये दिसून येतो सर्व भारतीयांचा की ही दुर्दैवी घटना घडलेली आहे, घडायला नाही पाहिजे होती, मात्र आतंकवाद्यांनी त्यांचं खरं रूप जे आहे, क्रूर कर्म ते दाखवून दिलेलं आहे. हो, आतंकवाद्यांनी यामध्ये हिंदू मुस्लिम केलं आहे. प्रत्येकाला विचारलं की तुम्ही हिंदू आहात की मुस्लिम आहात, ही गोष्ट इथे झाली नाही पाहिजे. सगळे नागरिक हे एकच आहे आणि काश्मीर लोकांचा खूप आम्हाला सपोर्ट मिळतो. काश्मीर लोक आम्हाला व्यवस्थित सपोर्ट करतायत आणि एक एअरलाईन्स आम्हाला सांगायचं की एअरलाईन्सनी जो फेअर आहे तो वाढू नये आणि अशा गोष्टीमध्ये एअरलाईन्स खूप फेअर वाढवतात. त्यावरती जरा महाराष्ट्र शासन किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटने कंट्रोल करावा. एक संताप आहे मनामध्ये. हो, आम्हाला प्राऊड आहे आम्ही हिंदू आहोत ते. आम्ही ह्या काश्मीरला आलो आहोत. आम्ही काश्मीरचं सौंदर्य बघायला आलेलो आहोत. प्लॅनिंग केलेला होता आणि जर आम्हाला विचारून होत असेल ना की तुम्ही हिंदू की मुस्लिम, तर आम्हाला गर्वाने सांगायला आवडेल की आम्ही हिंदू आहोत आणि आम्ही या ठिकाणी हे देश काश्मीर आमचं आहे आणि आम्हाला खूप त्याचा अभिमान आहे. आणि एकच सांगते की ज्या ज्या ठिकाणी स्पॉट आहेत त्या सर्व स्पॉटला सिक्युरिटी असणं गरजेचं आहे, कारण तुमच्या विश्वासावरती पर्यटक येतात आणि त्या पर्यटकांची जबाबदारी देखील तुमचीच आहे, त्यामुळे त्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. आम्ही हॉटेल लक्झरी हेरिटेजला आहोत. इकडचे पण हॉटेल्सवाल्यांनी इकडे आता बऱ्याच गोष्टी कॉम्प्लिमेंटरी पण केलेल्या आहेत. म्हणजे आम्ही तर ऑलरेडी हॉटेल्समध्ये आलोच आहोत, परंतु या रस्ता जो आहे तो हा एअरपोर्टला जाणार आहे. इथून एक 5 ते 7 मिनिटावरती एअरपोर्ट आहे, त्याच्यामुळे जर कोणाला काही मदत लागली तर हॉटेल्सवाल्यांनी पण इकडे लंच अँड सर्व कॉम्प्लिमेंटरी ठेवले असं त्यांनी सांगितलं. आपने तो होटल वाले अपने नागरिकों के लिए जो है व्यवस्था भी यहाँ पर कर दी है? जी, जैसे कल रात को जो इंसिडेंट हुआ उस वजह से हम बहुत ज़्यादा दुखी है. तो हमने क्या किया, हमारे 3 होटल्स है कश्मीर में. हमने पूरे जो भी गेस्ट है जो एयरपोर्ट आ रहे हैं उनके लिए कम्प्लीमेंट्री लंच रखा है. किसी कस्टमर को किसी भी चीज़ की ज़रूरत हो, उनको चाहिए, हम रेडी है उनको अपने घर ले जाने के लिए. ठीक है सर, इनको डरने की कोई बात नहीं है. हम यहाँ पे है, जब तक ये गेस्ट हमारे साथ यहाँ पे रुके तब तक ये 110% सेफ है. लेकिन इस तरह से टेरर अटैक होता है तो टूरिज्म बिजनेस पे काफी असर होता है. सर ये तो सीधे हमारे पेट पे लात है सर. कश्मीर की इकोनॉमी 80% टूरिज्म पे पड़ी है. हर कोई कश्मीर का एक बच्चा, एक औरत, एक मर्द इस बात से बहुत ज़्यादा दुखी है जो कल ये ना टेररिज्म अटैक हुआ है. हम आपके मदद के थ्रू सारे जो भी गेस्ट्स कश्मीर में हैं उनको डरने की कोई भी ज़रूरत नहीं है. हम रेडी है उनको देने के लिए. उनको जिस चीज़ की भी हेल्प चाहिए वी आर रेडी टू प्रोवाइड देम. आपण पाहतो इथे मुलं देखील आलेली आहेत. तुम्हाला भीती वाटली कालचं सगळं प्रकार बघून, एक आतंकवादी हल्ला झाला? हो, भीती तर वाटलीच खूप, कारण की म्हणजे पहिल्यांदा पहलगाममध्ये हे झालंय. ह्याच्या आधी पहलगाममध्ये कधीच नाही झालं होतं. तर इथे काश्मीरचं निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी हे महाराष्ट्रातले नागरिक आले होते, मात्र निसर्ग सौंदर्य पाहताना अशा प्रकारचा एक क्रूर हल्ला आतंकवाद्यांकडनं जेव्हा घडला तेव्हा नक्कीच एक असुरक्षिततेची भावना जी आहे ती झाली होती. मात्र नंतर भारतीय लष्कराने जेव्हा ताबा घेतला, सुरक्षा यंत्रणांनी जेव्हा ताबा घेतला तेव्हा त्यांना दिलासा मिळालेला आहे आणि त्यानंतर आता या सर्वांना ओढ लागली आहे ती आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या घरी जाण्याची, आपल्या नातेवाईकांना, आपल्या आप्तसोकियांना सुरक्षितपणे भेटण्याची. कारण आता सगळे भयभीत झालेले आहेत, मात्र एक थोडासा दिलासा सुरक्षा यंत्रणांनी दिल्यामुळे लवकर त्यांना आता मुंबईला आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जायची बरोबर आहे ओढ उदय. लागलेली आहे. आपण परप्रांतामध्ये गेलेलो असताना खरं तर त्या प्रांताची काही